गुड मॉर्निंग एव्हरीवन. फायनली आम्हाला ट्रेन मिळाली. आधीचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला कारण की आम्हाला 4:45ला उठून 4:30ला निघायचं होतं, पण आम्हाला जागा आली 5 वाजता. सो कसं करता आम्ही ट्रेननी आलो ठाण्यापर्यंत आणि ठाण्यावरून आता आम्ही तेजस एक्सप्रेस पकडली आहे. गुहागरला जायचा आमचा प्लॅन आहे, तुम्हाला माहिती असेल. होय, पहिल्यांदाच आपण काढलं ना तेजस एक्सप्रेसने. चांगलं आहे ट्रेन. हे बघा, हा टी व्ही आहे का काय रे? हा टीव्हीच वाटते, पण चालू आहे का माहीत नाही. पण आम्हाला मस्त पेपर परत बॉटल वगैरे दिली. पहिले खाऊन काही निघालेलं नाही आहे, तर आम्हाला आता मील पण मिळणार आहे ट्रेनमध्येच. तो कधी येईल ते आम्हाला माहिती. बघू कसं होतं. आम्ही काहीच खाऊन नाही आलोय, तर फायनली आमचा नाश्ता ट्रेन मधून आलेला आहे. हे चांगलं आहे. सो खातो आणि काय होतं कसं. आता आम्ही चिपळूणला उतरलोय. या तेजस एक्सप्रेसने आलो आम्ही. 1 मिनिटात. इथून आता बस नाही तर ऑटो नाही तर काहीतरी करून आम्ही जाऊ गुहागरला. फ्रेश होऊ, तिथून मग मंदिरात, तिथून दुपारचं जेवण आणि त्यानंतर मग संध्याकाळी समुद्रावर. आणि माई आता सध्या हे घेते. सध्या आम्ही ऑटोमध्ये, तिकडून आम्ही गुहागर डेपोला आणणार आणि मग तिकडून बस ना आपल्याला नाही, तिकडून आपण चिपळूण डेपोला आणणार. त्यानंतर आम्ही गुहागरला जाणार. कळलं काय? संपलं काय? संपलं नाही माहिती. यावेळेस आम्ही दोघंच चाललो. सो आत्ता आम्हाला असं वाटतं की आम्ही कोकणात आलो आहे, कारण का आम्ही आता लालपरीमध्ये. लालपरी, आणि तुम्ही कोकणात जर आल्यात तर तुम्हाला सगळीकडे लालपऱ्या दिसणार. हे बघा, ही मागून कशी बघते मला, कारण का मी विंडोला बसलं तर तिला पण विंडो पाहिजे म्हणून ती मागे गेली आहे. लालपरी लालपरी लालपरी, आणि आम्ही पण आहोत लालपरीमध्ये. ती तिकडे एक लालपरी. कोकणात आलं म्हणजे तुम्हाला लालपऱ्याच दिसणार सगळीकडे. म्हणून मी पण लाल घातले. असं काय नाही. हा कधी चालू होईल यार? गरम व्हायला लागलं आता. दहा मिनिटं चालवते. चालायची ताकद आहे का? बॅग आपल्याकडे जड आहेत आणि ऊन पण खूप आहे. सो फायनली आम्ही गुहागरला पोचलो आहे. वाजले आहेत 1:15. थोडा लेट झाला आम्हाला ट्रेनमुळे. बघू आता आम्ही रिक्षाने जातो आहे का, रिक्षाने झालं का चालत. इथून असं त्याला विचार काय शॉर्टकट वगैरे आहे का काय, कसं येऊ आम्ही? रिक्षाने बरं पडेल का चालत बरं पडेल? बसमध्ये लागलेली झोप, कारण का सकाळी लेट उठलेलो नाही. लेट उठून पण झोप लागली आम्हाला. ठीक आहे, असं पण आजकाल माझी झोप होत नाही आहे. फ्रेश व्हायची खूप गरज आहे यारशी. मी आता हे कपडे नाही घालणार, बघेल चेंज करायचा विचार आहे. बघू, आम्ही हॉटेलवाल्याला कॉल करतो आता.
सो फायनली मी आमच्या हॉटेलवर आलेलो आहे. जो खालचा जो व्ह्यू आहे तो आम्ही नंतर दाखवू. आम्ही जरा परत फिरायला जाऊ तेव्हा. पण आता सध्या तुम्ही हे बघू शकता. एक मिनटं. होय, आम्हाला रूम खूप छानच भेटलेला आहे. ही शांतता आहे ना, वाव. सो आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता इथेच मी बोलते. फक्त खाली गेल्यावर बोलणार नाही. तुम्ही व्ह्यू बघा. भाई साहब, यही तो चाहिए था. हाँ, जेवायचं कुठे? तो गेट आहे ना, तिकडून एंट्रन्स आहे. आणि 2 मिनटावर इथून आता आम्ही बीचवर पण जाऊ शकतो. इथे आता आम्ही जेवू. वाव, भेटूया जेवून. काय कुठे? भूक लागली. आमच्या थाल्या आलेल्या आहेत. थाल्या कशी माहिती टेस्ट? काय का जीव चाललाय. एकदम घरगुती टेस्ट आहे असं माहीचं म्हणणं आहे. तर मी टेस्ट नाही केली अजून. सो आमचं जेवण पद्धतशीर झालेलं आहे. आणि कधीची आम्ही स्कूटी शोधतोय रेंटनी. ती आम्हाला जरा मिळत नाही आहे. मिळाली तर ठीक, नाही तर आजच्या दिवस आम्ही करू काहीतरी जुगाड आणि फिरू. सध्या मी मँगो आईस्क्रीम घेतली आणि माईनी कुठली कोर्नॅटो. शर्वरीकडे आलेलो. शर्वरी आईस्क्रीम पार्लर. स्कूटी आम्हाला अजून पण मिळालेली नाही आहे. तर आम्ही ठरवलं की रिक्षाने जायचं आजच्या दिवस. आणि रिक्षा पकडण्याच्या आधी आम्हाला एक हा रस्ता दिसला जो समुद्राकडे जातो. तो आम्हाला आवडला. तर आम्ही पहिले इकडे आलो. मग आम्ही रिक्षा बघू किंवा बोट. तर तुम्ही पण रस्ता बघा. एक मिनिट. वाव, हा सगळीकडे नारळाची झाडं आणि मधून हा रस्ता आणि पुढे येणारा तो समुद्र. परफेक्टो. भाई साहब. आणि हा महाराष्ट्रातला गुहागरचा सॉरी सर्वात मोठा समुद्रकिनारा हा गुहागरचा आहे. हे मी इकडे येण्याच्या आधी मला कळलं. रे दास का
ठीक चल रही है. संध्याकाळी मज्जा आली त्याने आम्ही नक्कीच येऊ इकडे. आजचा दिवस वेळ मिळाला तर नाही तर अजून 2 दिवस आहेतच आपल्याकडे. ओ हो 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 हो. गाईज ऊन आहे पण ठीक आहे. थोडा वेळ थांबू आणि जाऊ आम्ही. संध्याकाळचा व्ह्यू जबरदस्त असेल कारण का तो जो सूर्य आहे ना तो असा खाली येईल आणि इकडे जबरदस्त सनसेट आपल्याला दिसेल. मग कुठून होईल हा सूर्य का इकडे आहे ना तो असा खाली येणार ना. जरा व्ह्यू एन्जॉय करतो. आता आम्ही चाललो आहे अंजनवेल लाईट हाऊसला आणि त्यानंतर तिकडे काय गोपाळगड म्हणून काहीतरी आहे. तिकडे आम्ही स्कूटी खूप शोधली आम्हाला नाही मिळाली. गावात काहीतरी ना संध्याकाळी कुठलं तरी फेस्टिवल आहे. सगळ्या जेवढे पर्यटक इथे आले तर सगळ्या स्कूटी त्यांनी घेऊन गेल्या. उद्यासाठी काही जुगाड झालं तर ठीक नाही तर हेच ऑप्शन आहे. पण भेटेल उद्यापर्यंत होप सो. आम्ही पोचलो आता इथे अंजनवेल लाईट हाऊसला पोचलो आपण आणि इथे 10 रुपये तिकीट आहे वाटतं. त्याच्या आधी फक्त इथे एक व्ह्यू सारखं वाटतं तिकडे जाऊन येऊ. ज्या गावात आता पडलो असतो तोंडावर पडलो असतो तोंडावर. ओ भाई साहब बापरे बाप जबरदस्त व्ह्यू आहे. आत नको जायला जास्त. बाप आम्ही येताना जाऊ तिकडे कारण का इथे जर आता गेलो ना तर थांबून राहावं लागेल. फोटोज येतील आणि व्हिडिओ येतील. पहिले लाईट हाऊस बघून येतो आणि मग नंतर इकडे परत येतो. चल मग पटकन लाईट हाऊस पटकन कवर करूया कारण का तिकडे बाप व्ह्यू आहे. बाप तिथून थोडं अजून भारी वाटेल तिकडे गेलं. घेतला मी ह्याच्यात कॅप्चर केला. काय समुद्र दिसतोय यार क्या बात आहे. हे लाईट हाऊस हे 3 ते 5 मध्येच चालू असतं असं आम्ही ऐकलं आणि आम्ही बरं झालं इकडे रिक्षाने आलो कारण का थोडंसं लांब आहे आणि थोडंसं आत आहे. तर माई आणि मीच आहे त्यामुळे इट्स बेटर कोणीतरी सोबत असावं ज्याला माहिती आहे. ते तिकीट आहे 10 रुपये. हां तिकीटसाठीच थांबलं. माझ्या गावाला म्हणजे अंजरल्याला पण लाईट हाऊस आहे. ते आत्ता झालं आहे तिकडे मी एकदा पण गेलो नाही आहे. तर हे माझ्या लाईफमधलं पहिलं लाईट हाऊस आहे जिकडे मी जाईल. आणि माझ्या गावावरनं आठवलं मला की माझं गाव आणि कोकण हे माझ्या नानीशिवाय अपूर्ण आहे. हे मला सांगावं असं वाटतं कारण का इथे पण आता आम्ही कोकणातच आहोत. मग अशी विड्याची पानं बघितली तेव्हा मला तिची आठवण आली कारण का माझी आई आणि मी जेव्हा जायचो तेव्हा तिला विड्याची पानं घेऊन जायचो. बाहेर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तुम्हाला काढायचं ते वरतून काढा म्हणून आपण मग अशी व्हिडिओ थांबवलेला. मग येता येईल ना. कसरत है पहिला लाईट हाऊस आहे हा लाईफमधला. अरे इथून थोडी ताई थोडी इथे आलेली. ताई तर अंजरल्याच्या लाईट हाऊसमध्ये गेलेली ना. गाईज व्ह्यू बघता व्ह्यू. ही काच बंद नसती ना येतं ना. अरे इकडून आहे ये तो हमने देखा ही नहीं.
ओ भाई साहब, हा कडक. कसं वाटतंय माई? यार सगळे पाहिजे होते. चारी साईडचा नजारा, चारी साईडचा नजारा, बाप रे बाप. याचे फिरते ना मला एअरपोर्टच्या आठवण येते. तिकडे पण असं काही फिरत असतं. काय व्ह्यू आहे यार, शब्दात नाही सांगता येते. त्याच्या लाटा, त्या गेट मधून जो व्ह्यू दिसते ना, तो हाच व्ह्यू दिसते. थोडं मी मजा घेतो व्ह्यूची. ए कुठल्या साईडला जायचं इकडून? अंजनवेल लाईट हाऊस झाल्यानंतर आपण आलोय गोपाळगडाकडे. गोपाळगडाकडे इथे उद्या शिवजयंती, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, यानिमित्त इथे तयारी चालू आहे सध्या. इथे काय असं फिरण्यासारखं कळत नाही का? आतमध्ये तर हे सगळं दिसतंय, झाडी वगैरे. इथे काय हे ॲक्च्युली ना माझ्या मते मेंटेन नाही ठेवलं. का वाटतं तुला? है ना? तेव्हा हे जे आहे ना, हे सगळं महाराजांच्या काळातलं वाटतं, म्हणजे काहीच मेंटेन नाही ठेवलं. गड फक्त बाहेरून चांगला दिसतोय. इथे आतमध्ये आहे काय बघण्यासारखं का? सगळीकडे असंच आहे? असंच आहे ना, तेच. कुठे ते? हा तिकडे जाऊन आलो. चालेल, थँक्यू मावशी. बोललो ना माय मी. इथे बघितल्यावरच कळलं की हा हे मोहर आलेत. हा माहिती, पण हा मोहर आहे ना, तिथे नंतर आंबे येतील ना. ते बघितल्यावरच कळलं की हे मेंटेन नाही आहे, जे ठेवायला पाहिजे. बाहेरून दिसतो चांगला गड, बाहेरचं एक सीन दाखवेल तुम्हाला, बाकी आतमध्ये काय नाही. ला 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 ला. आणि असा एकच किल्ला नाही आहे जो मेंटेन नाही ठेवला. असे महाराजांचे बरेच किल्ले आहेत जे मेंटेन ठेवायला पाहिजे होते, पण ते नाही आहेत. ठीक आहे, कोई नाही. हीच ती रिक्षा ज्यातून आम्ही आलो आहे. बघा बाहेरून एवढं असं वाटतं की आतमध्ये नक्कीच काहीतरी बघायला असेल, पण आतमध्ये सीन वेगळं आहे. हा असा एकदम लांब 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 पसरत गेला आहे, पण काय आहे नाही. बघू आता निघू. घरी जाऊन जर टायमावर पोचलो तर आम्ही जाणार आहोत समुद्रावर पुन्हा एकदा सनसेट बघायला. तिकडे जरा वेळ आम्ही सेट होऊ आणि बघू, पण पोचू अजून अर्धा एक तासात पोचू, फ्रेश होऊ आणि जाऊ समुद्रावर. भेटूया. सो आम्ही परत आमच्या रूमवर आलेलो आहोत. थोडा चेहरा परत डल झालेला आहे. फ्रेश होऊ, समुद्रावर जाऊ. आणि या इकडे रूम आहेत आणि हे जो छप्पर दिसतो ना त्याच्याखाली ते लोक राहतात, म्हणजे स्वतःचं घर आहे. तर ह्या 3 रूम, तिकडे किचन, जेवण बनवायचं आणि ते कॉटेज.
असे इकडे 3-4 आहेत, पण एक छान मेंटेन केले त्यांनी, जे घर पण जवळ आहे आणि स्वतःचा बिझनेस पण जवळ आहे. व्हेज थाली आम्हाला 180ला सांगितले आणि चिकनची काहीतरी 280 का काहीतरी होती, ते माईला माहिती आता. भेटूया फ्रेश होऊन. हिअर वी आर. हा सूर्य असा लहान का वाटतोय रे? का आपण हे ठीक आहे, जसा की असो कसाही असो, जेव्हा तो हळूहळू खाली जाईल ना तेव्हा तो मोठा होत जाईल. मगाशी कोणच नव्हतं, आता पब्लिक यायला लागली आहे. फ्रेश, ऑलवेज फ्रेश. यार चेहऱ्यावर माझ्या स्वतःचीच ला, तुझा मूड नाही आहे. आला 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 या, बोललो ना मूड नाही आहे. ठीक आहे, बस तू बस. तो का तिकडे सॅड आहे, एवढा सेटल झालाय बाबू. मन जाई 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 हरवून वाट, मन जाई. कुणी चेंजेस नाही केलंय घाणेरडी. आणि हे बघा मेन म्हणजे आई साप. काय आहे? काय येडी काय आहे? मला तर ते कपड्याचं वाटतं. घंटा. मला काहीतरी वेगळं वाटतं. हात लावू नको सध्या. जे पण बघितलं गुगलचा सही इस्तेमाल. देखो ना गाइस, देखो ना. काय म्हणजे बोललो ना भाई साहब, बोललो ना. जेलीफिश आहे, जेलीफिश. वाव, कडक दिसते यार फोटो मध्ये. अजून बाकी बोललो ना. अरे अचानक दिसली मला. सही यार सही. काय छान शोध लावलाय मी, छान शोध लावलाय, छान. അടിയഴകാ സിരിച്ച മുഖമേ നാനെനച്ചാ തോണുമിടമേ അടിയഴകാ സിരിച്ച മുഖമേ നനച്ചാ തോണുമിടമേ நான் பிறந்த தினமே கிடைச்ச வரமே ஓ நான் பிழை நீ மழலை. आलो जरा थोडे फोटो काढून. आणि अशी दगड आहेत माझ्या मागे. आज जास्त आमचं फिरणं नाही झालं, फक्त ते लाईट हाऊस आणि गोपाळगड. पण लाईट हाऊसचा एक्सपिरियन्स वर्थ होता. ते व्हिडिओमध्ये छान आलं आहे, पण जेव्हा आपण समोरून बघणार ना, बाप होतं बाप. आम्ही जरा शांत बसतो थोडा वेळ आणि मग रूमवर जातो. आत्ता आम्ही आहोत आमच्या हॉटेलमध्ये. आणि मगाशी समुद्रावर गेलो तेव्हा मोबाईल फोटो काढून व्हिडिओ काढून झाला स्विच ऑफ. मग आम्ही जरा वेळ शांत बसलो, घरी आलो, फ्रेश झालो आणि आत्ता जेवायला आलो. जेवण झालं आहे आणि असंच पोट सध्या टाईट आहे, सकाळपासून चालूच आहे काय ना काय. तर राऊंड मारतो आहे आणि जेवण जिरवतो आहे. आणि तुम्हाला एक प्रॉपर्टीचा ह्या व्ह्यू दाखवतो आहे. इथे पण राहू शकता तुम्ही, इथे रिलॅक्स करू शकता. तिकडे इकडे इकडे. सध्या आम्ही त्या तिथे वरती राहतो आहे. आणि जे या प्रॉपर्टीचे ओनर आहेत ते इकडे राहतात. आणि तिकडे आम्ही जेवायला गेलेलो मगाशी. स्वच्छ आणि छान मेंटेन ठेवलं आहे सगळं, कुठे घाण नाही काय नाही. आणि हा अजून एक, आज तर आम्ही फिरलो रिक्षाने, तर आमचा जुगाड झाला आहे. तुम्हाला ती गाडी दिसत असेल ना तिकडे, त्या गाडीने उद्या सकाळी आम्ही फिरणार, परवा फिरणार आणि मग घरी.
तर आजचा दिवस इकडेच संपवतो मी.